नमस्कार, मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत। आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मलवडी गावच्या हद्दीत असलेल्या श्री बोलाई माता मंदिरात आलेलो आहे। आपण पाहत आहात आज पौर्णिमेचा दिवस आहे आणि श्री बोलाई माता मंदिरामध्ये पौर्णिमेच्या दिवशी अन्नदानाचा कार्यक्रम होत असतो। विशेष म्हणजे या बोलाई माता मंदिरामध्ये ते भक्त आहेत ते अन्नदान वर्षभर करत असतात आणि अन्नदानाचा आज कार्यक्रम झालेला आहे। तर या बोलाई देवीची महत्त्व काय आहे किंवा या बोलाई माता देवीची यात्रा केव्हा भरते या संदर्भात आपल्याला अनिकेत मगर अधिक माहिती देणार आहे। या बोलाई मातेचं महत्त्व सांगायचं म्हटलं तर असं की कोकणातून ही देवी इथं गायीच्या पायाच्या नक्कीच आलेली आहे असून हे पाषाण आपण असं अंदाज करतो की गायीच्या पायात केवढा पाषाण किंवा केवढा दगड येऊ शकतो। तो आता दगड इथं येऊन बोलाई मातेच्या रूपात स्थापन झालेला आहे आणि याची स्थापना होऊन या बोलाई मातेची स्थापना होऊन येथे पौर्णिमा वर्षभर होतात व फेब्रुवारी महिन्यात या बोलाई मातेची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते व ही पौर्णिमा फेब्रुवारीच्या 9ची पौर्णिमा आपण म्हणतो। या पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी या बोलाई मातेची यात्रा संपन्न होते आणि परत यात्रा झाली की वर्षभर बोलाई मातेच्या वार्षिक पौर्णिमा साजरी होतात। या पौर्णिमा महाराष्ट्रात बऱ्यापैकी महाराष्ट्रातील लोक आपल्याला म्हणतात की आम्हाला पौर्णिमा घ्यायची व साजरी करायची ह्या उद्देशानं व तिची अनिकेत मगर यांनी आताच आपल्याला भाविक पौर्णिमा साजरी करतात, अन्नदान करतात असं सांगितलेलं आहे। पण ते कशा पद्धतीने साजरं करतात अन्नदान या संदर्भात आपल्याला माहिती सांगत आहेत। खरं सांगायचं म्हटलं तर ही पौर्णिमा इथं भाविक भक्त येतात पण ही पौर्णिमा महाप्रसाद घातले की असं झाले असं आपण गृहीत धरत नाही की आज पहिल्यांदा 12:15 श्री समर्थ बोलाई मातेची आरती होते व आरती झाली की दुपारती बाहेर निघून मंदिराभोवती प्रदक्षिणा घालते व प्रदक्षिणा झाले की दुपारती आपल्या बोलाई मातेच्या समोर जाऊन थांबते व आरती झाली की महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते। हा कार्यक्रम पंचक्रोशी नाही बाहेरचे पण मलवडीतील व पंचक्रोशीतील या पौर्णिमेच्या महाप्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी बऱ्यापैकी सर्वजण इथं उपस्थित राहतात। आता एक सांगा की तुम्ही मगाशी सांगितलेलं आहे की यात्रा भरती कोणत्या महिन्यात भरती आणि यात्रेचं स्वरूप कसं असतं, त्याचबरोबर कार्यक्रमाचं कोणकोणते नियोजन असतं तुम्ही त्या दिवशी यात्रेच्या दिवशी? यात्रेचं सांगायचं म्हटलं तर असं की यात्रा ही फेब्रुवारी महिन्यात 9च्या पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी ही यात्रा साजरी होते। ही आरती
संध्याकाळी ठीक 9 वाजता आरती चालू होते व आरती झाली की जी प्रदक्षिणा आपली होती ती अगदी मोठ्या उत्साहात व सर्व महाराष्ट्र राज्यातील सर्व भावी भक्त या आरतीसाठी उपस्थित असतात व आरती झाली की महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले जाते व संध्याकाळी 10 वाजता वेगवेगळ्या गेल्या वर्षी धमाका म्युझिकल नाईट कोल्हापूर, त्याच्या गेल्या वर्षी काळूबाळू लोकनाट्य तमाशा मंडळ, त्यांनी ते तर महाराष्ट्राचे विजेते पदक त्यांनी भूषवलेलं होतं. असे मोठमोठे कार्यक्रम आपल्या बोलामातेच्या यात्रेत साजरे होतात व दुसऱ्या दिवशी म्हणजे यात्राच्या दुसऱ्या दिवशी दुपारी इथं 12 वाजता जागरण पार्टी इथं मलवडीच्या अण्णा मगर यांची इथं होती व संध्याकाळी 4 वाजता म्हणजे सायंकाळी 4 वाजता भव्य कुस्त्यांचा जंगी आखाडा इथं आपण साजरा करतो व कुस्त्या झाली की संध्याकाळी 8 वाजता म्हणजे इथून आपली पालखी गावात जाते व गावात गेल्यानंतर संध्याकाळी ठीक 7 वाजता बोलाय मातेच्या पालखीचा छबिना अख्ख्या मलवडी नगरीत मिरवणूक निघते. एवढं सांगित. आपल्यासोबत आहेत अंकुश मगर, तर तेही आपल्याला या मंदिराच्या संदर्भात माहिती देत आहेत की तुम्ही जे लहानपणी बघितलेलं होतं ते मंदिर कसं होतं आणि आता जे कळस आहे हे मंदिर बांधण्यापर्यंत कसा तुमचा प्रवास झाला. हे मंदिर पहिल्यांदा फार छोटं होतं, म्हणजे 1-2 लोक बसण्या इतपत आतमध्ये जे गाभाऱ्यात होतं. त्यानंतर 10-12 वर्षापूर्वी मंदिर ते पूर्ण हे केलं आणि नूतनीकरण केलं मंदिराचं आणि पत्र्याचा मंडप आहे, पत्र्याचा मंडप होता तो मंडप आपण आता हे करून नवीन मंडप वगैरे बांधला, शिखर बांधले. देवाचं 2 वर्षापूर्वी जे आपल्याला आता मंदिर दिसत आहे ते पूर्वीच्या काळी पत्र्याचा मंडप होता हा आणि छोटस मंदिर होतं. छोटस मंदिर आणि होतं. त्या मंदिराचा म्हणजे जीर्णोद्धार केला आणि आता जे आपल्याला भव्य स्वरूपात मंडप दिसत आहे तो भाविकांच्या वर्गणीतून मदत लोकवर्गणीतून हे मंडपाचं आपल्याला जे जर दृश्य बघायला मिळत आहे ते एवढा भव्य स्वरूपाचा मंडप या डोंगर कपारीमध्ये बांधलेला आहे. आणि विशेष म्हणजे आताच आपल्याला अंकुश मगर यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी खूप छोटंसं मंदिर त्याकडे लहानपणी बघितलेलं होतं आणि आज आपल्याला जे मंदिर बघायला मिळत आहे हे खरोखरच एक देवीचा आशीर्वाद भाविक भक्तांच्या पाठीशी असल्यामुळं त्यांना हे मंदिराचं एवढं मोठं भव्य स्वरूपाचं काम, पिण्यासाठी पाण्याची टाकी आपल्याला दिसत आहे, हे सर्व बांधकाम देवीच्या आशीर्वादातून आणि भाविकांच्या मदतीतून वर्गणीतून झालेलं आहे.